माझं नाव अविनाश पाटील। 1957 पासून ही स्थापना सासमिरा मार्ग नवरात्र उत्सव मंडळाची झालेली आहे। त्यावेळी पूर्वी या रोडला क्लिवलँड रोड होतं। हे स्थापना पांडुरंग बडे, बाबूराव तुकाराम पाटील, विठ्ठलराव बाळाराम पाटील, माया पाटील अशा व्यक्तीने ही स्थापना केलेली आहे। या देवीची स्थापना आगरी समाजाच्या अत्यंत विश्वासानं स्थापना केलेली आहे आणि आगरी समाजाचं सगळ्यांना सामावून घेणारं हे देवीचा उत्सव असतो। त्यामुळे अधिकात अधिक स्त्रियांना प्राधान्य दिलं जातं। सासमिरा मार्ग नवरात्र उत्सव मंडळ हा पूर्वी पहिला आगरी कोळ्यांपासून सुरुवात झाली। पूर्वीची आमची भटचाळ होती, ज्याला आता आपण 36 टेनामेंट, बाणेश्वर सदन, एकता सोसायटी प्लस लेबर कॅम्प इथून या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली। त्यानंतर इकडच्या भागातल्या काही लोकांनी इच्छा व्यक्त केली आणि हा नवरात्र उत्सव असा वाढत गेला आणि आज ते सासमिरा मार्ग नवरात्र उत्सव म्हणून साजरा केला जातो। आमचा हा उत्सव आम्ही जोशाने साजरा करतो। या उत्सवामध्ये आमच्या परिसरातील बाणेश्वर सदन, एकता कोऑपरेटिव्ह सोसायटी, संकल्प सिद्धी कोऑपरेटिव्ह सोसायटी, अमरनगर, तसेच कृष्णानगर, तसेच प्रेरणा कोऑपरेटिव्ह सोसायटी, तसेच आमची वडाळीची चाळ, वृंदावन सोसायटी असे अनेक सोसायट्यांचा सहभाग होऊन हा उत्सव एकदम जोशाने साजरा करतो। या सासमिरा मार्गावरील चलचित्र हे काढण्यासाठी आमचे बाबूराव तुकाराम पाटील, सदाशिव पाटील तसेच पांडुरंग बडे यांनी खूप मेहनत घेतली अहोरात्र। तसेच यापूर्वी या देवीच्या वगैरे साड्या नेसवायचे होते त्या सीताबाई पाटील तसेच सुमित्रा पाटील ह्या दोघी जणी असायच्या, रात्र दिवसभर असे काम करत होते। त्याच्यानंतर ही नवीन पिढी आली। नवीन पिढीनंतर त्याला मोठा उत्साह आल्यानंतर त्यांनी ते पाहिलं की हे साड्या नेसवण्याचं काम ते सातत्याने करतात, मग आपण का नाही करू? तर त्यासाठी आमची मंदा ठाकूर या जोमाने आल्या, मीरा पाटील या जोमाने आल्या आणि या काम करत राहिले। माझं नाव मंदा चंद्रकांत ठाकूर। मी आज 40 वर्ष आम्ही देवीची सेवा करत आलो आहे आणि आता तर आम्ही मीरा आणि आम्ही हे चालूच ठेवलेलं आहे। गेली 40 वर्षे या देवीच्या सेवेत स्वतःचं दुःख नैराश्य विसरून उत्साहाने इथे म्हणजे काम करत असतो। कोणाचीच आम्ही पर्वा करत नाही, कोणी काही म्हणून, पण आम्ही देवीच्या सेवेत स्वतःला वाहून घेतो। बस ती दुर्गा माताच आम्हाला शक्ती देते। त्याचा अनुभव म्हणजे मला प्रत्यक्षात आलेला आहे। माझे जेव्हा मिस्टर गेले तेव्हा मी आली नव्हती 2 वर्ष, पण देवी माझ्या मुलीच्या स्वप्नात येऊन सांगितलं की इथे माझ्याजवळ कोणी नाही जागरण करायला। तेव्हापासून मग मी इथे पाय ठेवलं परत। तर पहिल्या दिवशी महाआरती ही असतेच आमच्याकडे, तसंच भजन असतं। त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तिसरा आणि चौथा दिवस ही लहान मुलांची आम्ही स्पर्धा आयोजित करतो। त्याच्यामध्ये डान्स कॉम्पिटिशन असतात, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा असते, त्यानंतर वेशभूषा स्पर्धा असते, त्याच्यानंतर संगीत खुर्ची, संगीत टोपी असे अनेक, चमचागोटी असे अनेक आपल्या जुन्या काळात ज्या आलेल्या आहेत स्पर्धा त्या आपण आजही घेत आहोत। त्यानंतर हळदी कुंकू हा आपण 6व्या दिवशी ठेवतो। त्या दिवशी आपण महिलांच्या स्पर्धा देखील घेतो, अनेक स्पर्धा असतात। सप्तमीला दरवर्षी इथे रात्री जागरण गोंधळ असतो, 12ला सुरू होतो ते रात्री 3 वाजेपर्यंत ते असतं गोंधळ। त्यानंतर आपण अष्टमीला होम हवन असतं आणि भंडारा असतं, तर अनेक भाविक ह्या प्रसादाचा लाभ घेतात। त्यानंतर शेवटच्या जागरण म्हणजे आम्ही सगळे गाणी वगैरे गात असतो, मजा असते, बक्षीस समारंभ असतं आणि आपण गरबा पण ठेवतो। आणि जसं दसऱ्याच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे देवीची मिरवणूक विसर्जन असते। या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे ही देवी नवसाला पावणारी देवी आपली आहे। देवी नवसालाही पावते। प्लस आम्ही बघितलं की आम्ही कशा प्रकारे हा नवरात्र उत्सव हँडल केला। जेव्हा आमच्या हातात 0 असं पेमेंट होतं, देवीने कसं आमच्या हातात दिलं हे आणून, सगळा पैसा वगैरे भरपूर काही दिलं दान, आणि आज आम्ही खरोखर तृप्त आहोत की नवरात्र उत्सव साजरा करू शकतो। आणि लोक कुठून येतात आम्हाला माहिती नाही, पण समोरून येऊन आम्हाला डोनेशन देत आहेत। तर हे देवीचं असं तत्व आहे की जे कोणी इथे नवस बोलत, काही मनातली इच्छा बोलली आहे ना, ती पूर्ण झालीच आहे। म्हणजे हा नवरात्रीचा उत्सव आम्ही इतका छान साजरा करतो, म्हणजे कितीही त्रास झाला तरी आम्हाला त्याचं कधी जाणीवच होत नाही आणि सगळे जण मिळून इथे हातभार सहकार्य करतात। तसेच मी ह्या परिसरातील
सर्व भक्तांचा व सर्व रहिवाशांचा ऋणी आहे की ते आम्हाला ह्या उत्सवात जोशाने सहकार्य करतात।